शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय साई संस्थानने घेतलाय। साई भक्तांनी दर्शनाला येण्याअगोदर साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणं बंधनकारक आहे। घरातून निघाल्यानंतर साई मंदिरामध्ये दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली तर 5 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण हे संबंधिताला किंवा त्याच्या नातेवाईकांना मिळणार आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुम्ही जर शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणार असाल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण साई संस्थानने साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विम्याचं कवच दिले। मात्र यासाठी काही नियम आणि अटी आहेत आणि हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आता साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर आहेत। साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साईभक्त येत असतात। काही साईभक्त जे आहेत ते पायी पालखीने येत असतात, काही जे आपापल्या वाहनाने येतात, काही रेल्वेने येतात, काही विमानाने येतात। या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी येत असताना दुर्दैवाने काही वेळेस त्यांचा अपघात होतो। अशा अडचणीच्या प्रसंगी भक्तांना मदत व्हावी म्हणून श्री साईबाबा संस्थानने प्रत्येक भाविकाचा जो आहे 5 लाखाचा विमा जो आहे तो उतरवलेला आहे। तो भक्त बाबांच्या दर्शनासाठी निघाल्यानंतर साईबाबा संस्थानची जी ऑनलाईन वेबसाईट जी आहे sai.org.in या वेबसाईटवर जे आहे ते त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे। विमा कवच दिल्याने साई भक्तांना देखील मोठा आधार मिळालेला आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।